संभाजीनगरमधील व्यापारी संतोष लड्ढा दरोडा प्रकरणाचं गूढ आणखी वाढत गेलेलं आहे। दरोड्यातलं 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी गेली कुठे? सगळ्यांना अटक करून सुद्धा केवळ 32 तोळे सोनंच आतापर्यंत हस्तगत करण्यात आले। इतर सोनं कुठे आहे असा प्रश्न मंत्री संजय शिरसाटांनी केलाय। 5.5 किलोपेक्षाही जास्त सोनं असल्याचा पालकमंत्री संजय शिरसाटांनी दावा केलेला आहे। नाही, त्या संदर्भातच मी आताच सांगितलं की मी स्वतःच पोलीस कमिशनर एक तर बोलून घेईन किंवा मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुद्धा करणार आहे। मुळामध्ये मला जी माहिती आहे सोनं त्याच्याही पेक्षा जास्त गेलं असावं, परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्डवर होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित विचारेन। संतोष लड्ढा दरोडा प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाटांनी अधिकचं सोनं गेल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे या प्रकरणात आता ट्विस्ट निर्माण झालाय। दरोड्यानंतर आज उद्योजक घरावरती सीसीटीव्ही बसवताना दिसतात। त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। 15 मे रोजी संतोष लड्ढा या उद्योजकांच्या घरावरती दरोडा पडला होता आणि त्याच घराच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि अशा पद्धतीने या घरावरती सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे। खरं तर 15 दिवसापूर्वी हा सीसीटीव्ही या घराला राहिला असता तर कदाचित हा दरोड्याचं प्रकरण घडला नसता। मात्र उशिराने सुचलेला शहाणपण याला म्हणता येईल। 15 मे रोजी उद्योजक संतोष लड्ढा यांच्या याच बंगल्यावर दरोडा पडला होता आणि दरोड्यामध्ये जवळपास 5.5 किलो सोने आणि 32 किलो चांदी व 70,000 रोख असं कोट्यावधीचं एवज दरोडेखोरांनी लुटून नेलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। तर या प्रकरणातील मास्टरमाइंड समजला जाणारा अमोल खोतकर याचा इन्काउंटर देखील करण्यात आला आहे। या प्रकरणातील सर्व आरोपी अटक आहेत। दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संशयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। या प्रकरणी उद्योजक संतोष लड्ढा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। या प्रकरणात खरंच दाखवल्यापेक्षा अधिकचं सोनं गेलं का की काहीतरी दुसरं प्रकरण आहे, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहे तर सर्व राज्यभर सुरू आहे। नेमकं यामागे घडलं तरी काय हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।